तर आपण बनवणार आहोत मिसळ, मटकीची मिसळ बनवणार आहोत। तर इथं मी 100 ग्राम मटकी घेतली आहे। स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुतली आहे। याला मी रात्रभर भिजत ठेवलेली। किती मस्त बघा मोड आलेला आहे याला। तर अशी मोड आलेली मटकी घेतली की चव पण चांगली लागते। तर 100 ग्राम घेतले मी मटकी इथं। तर आपण आता सुरुवात करूया। तर इथं मी कांदा घेतला आहे बारीक कापून, एकदम बारीक चिरून घेते म्हणजे त्याची थोडीशी ग्रेव्ही होऊन जाते। कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, एक टमाटर घेतला आहे आणि एक लिंबू अर्धा कापून घेतला आहे आणि एक वाटी वाटण घेतलं आहे। म्हणजे तुम्हाला हवं त्यानुसार वाटण तुम्ही घेऊ शकता। मी वाटण सेम आहे माझं, कांदा, लसूण, अद्रक आणि खोबरं, सुकं खोबऱ्याचं वाटण येते, भाजून वगैरे घ्यायचं। तर इथं तेल तापलं आहे, त्यात मी मोहरी टाकते आणि 1 चम्मच जिरा, चांगला तडतडा लागलाय। आता त्यात कढीपत्ता, बघा कढीपत्ता पण चांगला तडतडला आपला। त्यात कापलेला आपण कांदा टाकत आहोत। कांदा चांगला मस्त परतून घ्यायचा। जास्त गॅसचा स्पीड ठेवायचा नाही, लगेच लागला जाईल। मीडियम ह्याच्यावरती आपण त्याला भाजून घेऊया कांद्याला, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। तर याला आपण 2-3 मिनिटं आपण याला परतून घेणार आहोत। आपण आता कांदा हळूहळू कलर यायला लागलाय गोल्डन ब्राऊन। तर आपण त्यात ते आता हळद मसाला हे जे आहे ते तेलामध्ये फोडणी देणार आहोत, म्हणजे चांगला भाजला जाईल। 1 चम्मच त्यात आता थोडी हळद टाकत आहे, 2 चम्मच मालवणी मसाला घेतला आहे, 1 चम्मच कांदा लसूण मसाला घेतला आहे। तुम्हाला हवं तिखट त्यानुसार तुम्ही करू शकता, पण मिसळ ही जरा झणझणीत असली की चवीलाही तेवढी छान लागते। आणि आपण हे मसाला जो आहे तो तेलातच चांगला जरा भाजून घ्यायचा, म्हणजे कलरही चांगला येतो आणि भाजलाही जातो। आता हे वाटण आहे आपण त्यात टाकत आहोत। मसाला हे वाटणही सुद्धा चांगलं भाजून घ्यावं। इथं मी एका साईडला पाणी ठेवलं आहे गरम करायला, आपल्याला नंतर मिसळमध्ये गरम पाणीच टाकायला होईल। ज्यात मी आता कापलेला टमाटर टाकला आहे, तोही आपण चांगला परतून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर, हे मसाला आपण चांगला 2-3 मिनिटं भाजून घेऊया। बघा किती मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला, म्हणजे मसाला तेवढा आपला चांगला भाजला गेला आहे, खाली लागला पण नाही बघा। तर मसाला हा आपला चांगला भाजला गेला आहे। तर त्यात आता आपण थोडं मटकी आता टाकत आहे, जी मटकी मोड आलेली ती आता आपण यात टाकत आहोत। चांगलं आता सगळं मिक्स करून घेऊया मटकी आपण मसाल्यामध्ये। कलरही खूप छान आला आहे बघा मिसळला। आता याला भरपूर पाणी टाकायचं, जेवढं मी पाणी ठेवलं होतं टोपभर तेवढं गरम पाणी मी टाकत आहे त्यात। गरम पाणी टाकलं की जरा पटकन होतं आणि चवीलाही छान लागतं। थंड पाण्यामुळे चव थोडीशी हे होऊन जाते। थोडी वरून कोथिंबीर, चवीनुसार मीठ, रस्साही जेवढा असेल, जेवढं आपलं पाणी हवं तेवढं टाक। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।